तर बघा काल पिहूचा आपला बर्थडे झाला मस्तपैकी आणि पहिल्यांदाच हॉटेलला, तर घरीच बर्थडे असतो बघा कोणाचा पण असला तरी, तर पहिल्यांदाच घेतला बाहेर आणि भारी मस्तपैकी झाला बघा. आणि पिहूला अशा भरभरून शुभेच्छा आल्या त्यांना, थँक्यू सगळे. हॅपी बर्थडे पिहू, हॅपी बर्थडे म्हणत होते. तर मेन मुद्दा बघा, मी काल ब्लॉग घेतला होता पण ते आता एडिटिंगला काही हीच मला जळणार, त्याच्यामुळे म्हणलं आता ती ब्लॉग नको टाकायला. आता सगळ्यांनी टाकलेत पिहूच्या बर्थडेचे आज ब्लॉग, माझा कुठं टाकू म्हणलं पिहूच्या बर्थडेचा मध्ये. तर बघा काल पण मी शॉपिंग केली, त्याच्या खाली छान छान कमेंट आल्या, त्यांना मी सगळ्यांना लाईक केलेत. मी केलंय बरं का, मला थोडं थोडे ते लय नाही येत. तर बघा आज व्हिडिओ काढायचा मुद्दा म्हणजे ही सांगते मी, माझ्यापाशी जी जी साड्या आहेत ती मी तुम्हाला दाखवते. माझ्या साड्या ड्रेस मी कधी नाही दाखवले व्हिडिओ मध्ये, पण आज मी दाखवणार. म्हटलं दाखवा तुमच्यापाशी पण. सारखे तुमच्या एकच कमेंट असतात, पूजा तू एकच साडी घालते, तुझ्याकडे काय साड्या नाहीत का? तर माझ्याकडे किती साड्या आहेत ती दाखवते. आधी इकडल्या काढते मग नंतर इकडल्या काढते. तर बघा ही तर काय तुम्ही बघितलीच, पिहूच्या बर्थडेला मस्तपैकी साडी घातली होती. आणि ही जागरण गोंधळाच्या वेळेस ताईने घेतलेली साडी बघा. आणि ही कोणाच्यात हे बघा, ही मी भाऊजींकडनं आणली होती, मसाल्यावर साड्या दिल्या होत्या, मला आवडली की मी घेऊन आले. आणि ही कोणी दिली ही नाही आठवत बघा साडी. आणि अजून ही एक साडी बघा मी दिवाळीला घेतलेली, मागच्या दिवाळीला, ह्या दिवाळीला त्याच्यात नाही का आता इकडल्या साड्या दाखवते बघा. माझी ही बघा मस्तपैकी लाल साडी, ही आणली धनश्री ताईंनी साडी बघा, लय दिवस झालं. आणि ही पण मी दिवाळीला का कधी तर घेतलेली, त्याच्या मागच्या घेतली दिवाळीला साडी. किती माझ्या साड्यापाशी साड्या तीच बघा. आता आवरोजून मी आज ब्लॉग मध्ये दाखवणार साड्या. आपल्याला दुसऱ्यांच्या साड्यांची काही गरजच नाही, तशी काय आपल्याला भीक लागलेली नाही साड्यांची बघा. बघा ही किती भारी साडी, पण असल्या साड्या घालू वाटत नाही तर मला. तर बघा ही पण साडी, ही मी माझ्या लग्न झाल्यावर दुसऱ्या संक्रांतीला मी ही साड्या घेतल्या होत्या आमच्या आत्यांनी, संक्रांतीला ही मस्तपैकी भारी. तर बघा मी बारामतीत आले होते ना स्टार्टिंगला, माझी पहिली संक्रांत बारामतीत, म्हणजे बारामतीत आली म्हणजे पहिलीच धरायची आपली, तेव्हा मी ही साडी घातलेली बघा. ह्यांनी ब्लॉग पण बनवला होता, तर छान दिसते बघा ही पण साडी. मला अजून दाखवते दुसऱ्या साड्या. आणि ही बघा ही पण एक मस्तपैकी साडी, त्याच्यावर पण ब्लाउज आहे. आता उलगडून दाखवणार नाही मी, जास्त व्हिडिओ मोठा होईल. तर बघा ही आहे माझ्या ढवळ जेवणाची साडी, ताईंनी घेतली, त्याला घातलीच नाही, एकदा दोनदाच घातली. आणि अशा रेग्युलर तर वापरायची साडी आपल्या असतात की बघा, असं मध्ये आधी मी गेली की मला आवडली की साडी मी घेऊन येते. तर बघा ही अशी वापरायची. आणि ही माझ्या बर्थडेला आणली दिव्यानी गिफ्ट बर्थडेचं माझ्या. आणि ही साडी बघा मला आवडली म्हणून मी आत्याकडनं घेतली, आत्या म्हणल्या घाल मग साड्यातच. आणि ही कशा घेतलेली, योगिता ताईंच्या बर्थडेला ही साडी घेतली होती मला घालायला आवर्जून. आणि ड्रेस पण घेतलं होतं, ड्रेस फाटून गेले. अजून एक साडी बघा ही पण, ही ताईंनी साडी बघा, जेव्हा आपली गाडी नवीन होती का गाडीवरती साडी टाकली होती ही, तर ह्याच्यावरचा पण ब्लाऊज शिवलाय मी बघा असं मस्तपैकी. प्रत्येक साड्यांवर ब्लाऊज आहे, पण व्हिडिओ मोठा होईल त्याच्यामुळे मी दाखवणार नाही आता, सगळं उलगडून. आता ही वापरायच्या खालच्या साड्या, कुठं अशा जड नाही घालू वाटल्या तर आपलं हे घालायच्या. तर आणखीन दाखवते चांगल्या साड्या कुठे गेल्या. मी दाखवायला तर सुरुवात केली ना, माझं 2 ब्लॉग कसं पण होत्या. ही पण साडी बघा मला आवडली होती, तर मी ताईकडनं घेऊन आले. जिथनं साडी आणली तिथलंच नाव सांगणार बरं का मी, एक्स्ट्रा कमी जास्त काहीच सांगणार नाही. आता मी काढलंय एवढं बघा खरं, मला ठेवायला परत लय ताप होणार. आणि ही पण बघा साडी कसली भारी मस्तपैकी, तुम्ही ब्लाउज मध्ये बघितली असं ही साडी, ही सारखी घालते मी साडी. ह्याच्यावरचा पण ब्लाउज आहे बघा, किती मोठा ढिगारा लागतोय बघा. आता कुठलं साड्या काढती.
आणि ही पण कधी कधी घेतलेली, दिवाळीला वेळेसच घेतली होती ही पण साडी. अशी दिवाळीलाही झाल्यात. आता माणसं कवर दिवाळी दिवाळी करती पूजा. आणि ही सोलापूरच्या ताईंनी घेतली साडी, सोमाभाऊजींच्या बायकोने, म्हणजे ती पोलीस आहेत ती. आता ही सोमाभाऊजी काय याच्यात काय साड्या ह्याच्यात पण तुम्हाला दाखवते. थांबा, ही महाग ठेवते. आज जेवढं माझ्या कपाटात आहे का तेवढं सगळं दाखवणार मी. ही आहे माझा मस्तपैकी ड्रेस बघा. अशा रील्स किती बनवल्या, काढून दाखवते असं. हा बघा कस काय भारी का नाही. ही घातलेला आहे ड्रेस, बघितला पण असेल तुम्ही एकदा दोनदा. त्या ह्या फ्रॉक आहेत बघा पिहूंच्या, पहिल्या ही ताईने घेतलेली आणि ही पिहूच्या बर्थडेची. आता काही कामाच्या नाहीत ह्या फ्रॉकी, देऊन टाकेन कोणाला पण, काय पण करेन. ही पण आपण कोणी दिली काय माहिती, मला आता नाव सांगण्यात काय अर्थच नाही. आणि माझी आत्ताच्या दिवाळीची साडी, त्या दिवशी कार्यक्रमाला जाताना घातली होती बघा ही साडी, त्याच्यावरनं नाही घातली. छान दिसते का नाही, अशी भारी मस्त. आता संक्रांतीला घालायची ह्याच्यातली कुठली तर साडी. साड्या आणखी नाहीत, भरपूर आहेत, दाखवून तेवढ्या कमीच आहेत साड्या. आता झाला तुम्हाला काय दाखवतो नाही का, माझे ड्रेस बघा. ही मस्तपैकी साडी ही मी घेतली गाण्याच्या शूटिंग साठी साडी. अजून आणखीन ऑर्डर केलेत एक साडी आणि ब्लाऊज शिवायला दिलेत बघा. तर गाण्यामध्ये साडी अशी पाहिजे आपल्याला, एकदम प्लेन पाहिजे, डिझाईन ती साडी नाही पाहिजे. म्हणजे ही पण नाही म्हणलं आता एवढी तेवढी तर येणार, एकदम प्लेन साडी आपल्याला भेटणार. तर कुठं भेटेल म्हणलं, काय करतो डुगा डुगा. तर ही अशी एक साडी. आणि बघा आम्ही शॉपिंग करायला गेलो होतो मॉलमध्ये त्या दिवशी, ह्यांनी ब्लॉग बनवला होता. तर पूजा शॉपिंगला जायचं म्हणती, तर मी शॉपिंगला गेली होती बघा मॉलमध्ये. तर मला ह्यांनी म्हणले कपडे घे, तुला एकदम मॉडेल येते. म्हणलं आपल्याला काय, आपण कधी घातलेली नाहीत मॉडेल कपडे येते, तसलं शॉर्टन एवढं उघडं राहायचं आणि एवढं हितनं तसलं काय आपल्याला पटत नाही बघा, कधी आपण घातलेले बी नाही. तर एक त्याच्यातला आवडला होता मला, तर मी घेतला बघा. ही तुम्ही बघितला असेल, टॉप बघून घ्या कोणाचा आहे नेमका. एका ताईंनी कमेंट केली होती एका व्हिडिओ खाली, एका कोणाच्या तर व्हिडिओ खाली कमेंट केली होती, ही तर पूजाचा टी शर्ट आहे की. मग त्याला रिप्लाय दिला होता रिटर्न, पूजानी माझाच घातलाय. तर ही माझाच आहे बघा, मी कोणाचे कपडे घातले नाहीत, माझाच आहे ही, पर्सनल मी घेतलेला. तसे आपल्याला नकोच दुसऱ्यांचे कपडे. आणि माझा आधीच टी शर्ट आहे, मी घालत नाही जास्त, मग मध्ये आधीच घालते. काय ग पिवड्या. आणि जीन्स तर आजवरच होती, मग त्या जीन्स वरच मी ही टी शर्ट घेतला आणि घातला पण होता बघा. ह्यांनी व्हिडिओ पण टाकला मस्तपैकी झाला. आता काय ही तसलंच आहे जरा वेगळं, एवढी कपडे आहेत बघा. ही पण एक ड्रेस आहे घालायला. तर मी ही सगळी गाण्याचे जे कपडे, गाणं जे बनवायचे ना ते एका साईडला सगळे कपडे ठेवले. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे मम्मी. थँक्यू म्हणायचं असतं का, थँक्यू म्हणायचं. कोणाच्या साडीत पिऊ ही, कोणाची आहे तर मम्मीच्या, विचार करून सांगते मम्मीच्या. अरे कृष्ण काय करतोस, अजून साडी आहेतच, जेवढा दाखवाय तेवढा कमीच आहे. मला आता काढून काय दाखवत नाही. इथं एक साडी, ही एक साडी आणि ही एक साडी. या ह्याच्यात पण साडी आहे बघा घेतलेल्या. आता म्हणता पूजा इतक्या साड्या तू दाखवल्या मला व्हिडिओ मध्ये, का वेगवेगळ्या साड्या घालत नाही तू. बघा ही पण मस्त वेगळी साडी,
हे पिशवीत दिसायचं नाही, तिथल्या दिसतात लगेच. आणि ही ट्रेनिंगची साडी ही ताईंची बरं का, माझी नाहीये. ताई म्हणले ब्लाऊज शिव, तू पण घाल आणि मी पण घाल, दोघी पण घालू म्हणले आपण. मी काल चप्पल आणली, तुम्हाला दाखवते, बघितलं असेल तुम्ही, पण दाखवते अजून एकदा मस्तपैकी. चप्पल जोडी घेऊन आले मी. तर बघा मी चप्पल पण आणली. आपलं बघा सगळं दाखवायचं असतं, चोरून गपचिप लपून छपून काय नसतं, सगळ्यांना माहिती आहे आपलं. बघा ही चप्पल माझ्या मनात बसली असती, त्या ताईंना मी म्हणलं मला चप्पल लय आवडली, मग ज्यूस प्यायला गेलेलो, रिटर्न गेलो ह्या चप्पलीसाठी. म्हणलं माझ्या मनात तशीच राहायची चप्पल, जाऊन आवरून तिला घेऊन आले मी. तर चला आता ब्लॉग जास्त मोठा होतोय, त्याच्यामुळे आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. काय राहिलेलं शिल्लक बाकी बोलणं असेल तर ते पुढच्या ब्लॉग मध्ये बोलू वाटलं तर बोलणार, नाहीतर नाही बोलणार. तर चला माझ्या साड्या कशा वाटल्या बघा. आणि मेन गोष्ट सांगते शेवट जाता जाता, आपल्याला दुसऱ्यांची पोतारा गुंडाळायची काही सकट गरज नाही. कळलं का? बघितलं का किती ढिगार आहे माझ्याकडे, साडेत. त्या साडीत मी अख्खी झाकून जाते. अजून घ्यायची मला साडी संक्रांतीची, ब्लॅक कलरची साडी, यांच्या महाग लागली घ्या म्हणून. तर चला ब्लॉगला इथं चेंज करते, तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर बाय सगळ्यांना.